वडापाव हे इडली हे सिस्टम आहे काही आमचा सगळं झालेलं आहे आवरून नाश्ता बिस्टा मी रोहित यो महेंद्र यो बंटी दादा कुणाल फॅन्सी कप दाखव IQ दाखव आपला IQ माझा पण IQ बोलतो IQ न्यू घे ना यांचा फोटो शूट चाललं फोटो सेंड करायला घेतलं त्यांनी माझा फोटो वैभव दा माझा फोटो दे माझा फोटो घे नंबर घे भाई पॅकअप गाडी आली आमची चला ये रे ओके बस इथंच बस पहिला सीट ए चला रे मस्सा रिटर्न हा मी चपली नाही घालून आलो ठीक आहे टाक वरती मी बूट घालून आलो माझ्या तर मित्रांनो आता आपली गाडी निघली आता डायरेक्ट आपण जाणार आहे शनी शिंगणापूरला चलो हे सगळे आले का वगैरे हजेरी घ्या आजूबाजूला कोण राहिले का बघा रे बघे आला का रे कमेंट करत पाहिजे जरी घेणार मेकअप राजा होणार मी इंस्टाची स्टार गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी भारी A few moments later. तर आता आपण आलो श्री दत्तगुरु मंदिर देवगडला चलो चाललो दर्शनाला कमानी घ्यायची ना कमानी आता आराम झोपलेलो तर काय तुम्हाला जाऊ दे हे दोन घ्या नंतर जाताना कामाने दाखवतो आता काय करू उलटी घे हा पुरं घ्यायची काय हा तिला नाही व्हिडिओमध्ये नाही अशीच घ्यायची काय नाही हा खर्च ए आपली मंडळी गेली आतमध्ये बघाव घे याचा एक कार्ड पटकन थांब ना जातो ना मी 1 सेकंड हा मदन असल
भाई दर्शनाच्या इथं मोबाईल अलाउड नाही आहे त्याच्यामुळं बंद बाहेर पण अलाउड नाही एवढा ते इथं नाही इथे काय लिहिलेलं नाही म्हणून ते व्हिडिओ तरी करतो मी दिसतो का मला आता खाली चाललो दर्शन घेतलं भेटतो तुम्हाला झालं आता हे बघ यांचा फोटो चालू आहेत आता मेन मंदिरात दर्शनालाचे आहे पण मोबाईल अलाउड नाही ठेवून द्या चला मोबाईल बंद चला चाललो आता बस कडे डबल ती आपली बस बाजूला काय बोलतोय काय केलं यांनी काय केलं यांनी बंटीचा कुणाला द्या काय केलं यांनी मला कसं काढलंय परत जा ए काय केलं यांनी सांग फोटो बघ ना हा यो बादशाह का फोटो यो माझा इकडचा बघ ना कसा काढलाय कुठे तुझा फोटो मोबाईल त्याला माहिती फिल्टर कुठले यो बघ ना यो बादशाह का फोटो हा यो बघ मला कसा तिरगारलाय हा काय रे काय रे हे शिकवतो का आम्ही नॉनसेन्स कॉमन सेन्स मी काय फोटोग्राफर आहे का अरे पण झालात ना तरी मोबाईल कशाला घेतलाय व्यवस्थित राहील ना अरे पण तू फोटोग्राफर मित्रा तुम्हाला सांग ना तू मोबाईल माझा आहे का माझ्या अरे नाही, यो बघ ना, यो बघ ना. बरोबर आला. नाही बंटी जाय डोका बघ ना इथे सेंटरला माझे कुठे टाकायला मी चणक आलं नाही म्हणून. राहिला कोण चणक आलं नाही कोण राहिला का चणक आलं तर मित्रांनो हीच ती कमानी जी घ्यायची राहिलेली आपली आता घेतो झाला ना एक ठेव शिंगणापूर जस्ट पोचलोय बा हे बघा चपली कर गाडी लावली काय रे ना चपली लाव चला रे शनी शिंगणापूर काय घेतलं ना फक्त इथे एक नंबर दुकानातून घ्या सगळे जाताना दर्शनाला बाकी तर मित्रांनो आता आपण चाललो दर्शनाला चला काय थांबा तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो एक सेकंड बघा एवढं नाव लावलंय नाव दिसत थांबरा बघ्या पुढं नको जाऊ नाही बोलातच नाही बोलायचा विषयच नाही ठेवायचा गाडी क्रमांक 15 बाबा मोबाईल अलाउड आहे का रे
बरा झाला मोबाईल अलाउड होता. कवा तर कुठे गेला. तर एक नंबर आपलं दर्शन झाला. लगेच दर्शन झालं आपली काय टेन्शन नाही. आपण वारणाचं घेतला म्हणून एक नंबर दर्शन झाला. बघा तिथं रक्तदान पण चालू आहे. लय काय काय होतं इथं. मेन गोष्ट राहिलेलीच. आज एक असा विषय झाला आहे. काल पोरांच्या अख्ख्या टी शर्ट सेम होत्या. समजत होती पोरा कुठं आहेत काय आहेत अशी लांबशेत दिसत होती. आज बाजूला असले तरी दिसत नाही. बाजूला तरी दिसलं नाही मला. अशा काही गोष्टी होत्या. टी शर्ट काल टी शर्ट होत्या त्या टोकाला असलं तरी दिसत होता. अरे योचे असं समजा तरी इथं असलं तरी समजत नाही. कुठं गेली पोरा कुठं गेली असं होतं. शोधावं लागतंय. तरी मी मागची टी शर्ट घातलंय. म्हणजे कसा निर्भय डोंगरे लांबशे दिसत तरी अरे आपली टी शर्ट आहे मागच्या वर्षी. चला आता आम्ही चाललो प्रसादाला. इथं कुठे गावसाला घेतला पहिलं. शोध मोहीम चालू आहे. शोध मोहीम चालू आहे. शोध मोहीम चालू आहे गाईच. घसा बसले. तुझा आवाज बोलतो. याच्यावरचं मी बोलतो. आम्ही चालू आहे सध्या भूक लागली तर भोजनालय शोधतोय. एक म्हणजे बॅनरनुसार आम्ही चाललो आहे मॅपनुसार. बहुतेक आता समोर मिळायलाच पाहिजे 100% तर सगळे भुकेने व्याकुळ झाले. याचा आवाज वगैरे काय बसला नाही. कुठं कावळे एवढे ओरडत आहेत की याचा आवाज बंद झाला. बात तो सही आहे. आला बघा आवाज आला. ऑइल बोलतो. थांब जरा. हा मित्रांनो त्या गाडीचा कुलंट खाली पडत लिकेज होता. हे बोलतो हिरव्या कलरचा ऑइल आहे बोलतो. तो हिरव्या कलरचा गाडी योच तो. इकडे बघ. योच तो माणूस. हिरव्या कलरचा ऑइल आहे बोलतो तो कुलंटला. मेकॅनिकल आहे. समजून घे जरा. पंक्चर सेंटरवाला आहे. गजब बेइज्जती है. दुकान आहे पंक्चरचा. आता काय आहे कोण बोलतो का. पंक्चर का पंक्चर. हा असेल त्या टिकली लावणारा. भेटली होतं जेवायला. बसून घ्या रे बसून घ्या. माऊली या माऊली. 2 टाट आणू का. बसायला बोल ना. अरे नाही असा टाट आहे. तांबा तर नंतर बोलतो जेवल्यावर डायरेक्ट बोलतो. टाट वजन आहे. ग्लासात पाणी नाही. ग्लास आहे मग ग्लासात पाणी नसतोच. तांबा जरा भेटला वाढून दिसत ना. वाढल्यावर बोलू आपण गाईस.
जेवायला आहे अजून किती चपात्या येतात बराच काय काय आहे. जाऊ दे आता बस झाला. जेवल्यावर बोलतो तुमची चिकायच डायरेक्ट. कसं वाटलं जेवण? हां जेवण एकदम चांगलं झालं एकदम भारी. त्यानंतर आपल्याला प्रसाद पण त्यांनी शिरा पण दिला होता. हां दिला होता आणि जेवता प्रसाद आहे. बस मॅडी झाला का? खूप छान जेवण आहे. काय खूप छान जेवण. छान जेवण आहे. हां भोजन तुमचं काय म्हणणं आहे? तर भाई आता आपण जाणार बाहेर. वाजलं किती तर? वाजलं 2:30 वाजायला आलं. सजेशन बघ ना. भारी आहेत सजेशन. खरंच तुम्ही चला ना. हे सजेशन काय दिल्यात तुम्ही सांगाल तर आहे. सजेशन सांगा ना काय. अरे सजेशन महेंद्र सांगून टाक रे. ए महेंद्र सजेशन सांगून टाक रे. काय काय त्या माझा रिप्लाय काय हे सांगून टाक. ते बुक मध्ये त्या सजेशन होत्या त्या काय होत्या? सजेशन होतं एकाने लिहिलं होतं की अतिशय घाण जेवण उत्कृष्ट दर्जाची भाजी नाही. तर याचा कुणालचा आपला रिप्लाय गेलेला आहे की प्रसाद आहे, प्रसादाला प्रसादाप्रमाणेच घ्यायचं, नाव ठेवायचं नाही. बस एवढा सिग्नेचर करून सिग्नेचर पण दिला आणि मोबाईल नंबर पण एक नंबर मोबाईल नंबर पण टाकून प्लस दिला. कुणाल फोटोग्राफीशी संपर्क साधावा असं अरे मी असतं तर माझ्या चॅनलचं नाव पण टाकलं असतं तेवढं सबस्क्राईब तरी वाढलं असतं. अरे आता जाऊ शकतोस तू, असा काय नाही. तुला कंटेंट मध्ये घ्यायचं असेल तू जाऊ शकतो. नाही जाऊ दे. निर्भय डोंगरे ब्लॉग्स परत बोल. ब्लॉक करून टाका. काय ब्लॉक करून टाका. नाही ब्लॉक नाही रे, सस्ता राईस करून टाका. नाही सस्ता राईस. हां सस्ता राईस व्यवस्थित झाला. सस्ता राईस वगैरे. सस्ता राईस. ए जिरा राईस होता बाई. जिरा राईस होता. मस्त वरण होती, भाजी पण होती मस्त वाटाण्याची. वाटाणा आणि चपाती होती ना. शिरा पण होता. काय वरतून शिरा मार्क. चला मित्रांनो आता आपण चाललो बसमध्ये. डायरेक्ट तुम्हाला तर बसमध्ये भेटतो. चला त्या निघायचं दाखवायचं आहे तर डबल काय दाखवायचा. चला ही एरिया आहे, इथं पार्किंग आहे आणि तिथं वाटतं नवीन कामाने बनवायला घेतले. तुझं नवीन स्ट्रक्चर काहीतरी बनवायला घेतलं. आता निघलो शनी शिंगणापूरवरून आणि आता आपण चाललो पलशी किल्ल्यावर. चला तुम्हाला ते जरायला
भाई अख्खा डॅम आहे बघा. डॅम. तर मित्रांनो आता आपण आलो पलशी किल्ल्यावर. हा आहे दादा प्रवेशद्वार. चला आता भेटतो तुम्हाला. तर चालायचे आपल्याला. बघू आता काय काय वास्तू तिथे इथे ते बघू आता. चला. आताच मिळालेल्या बौद्धाच्या माहितीनुसार या किल्ल्यावर आहे 2 दरवाजा. म्हणजे ह्यो एक आहे आणि एक हायवेच्या बाजूने एक आहे. आपण आलो ती मागची बाजू आहे का पुढची बाजू आहे त्यामध्ये. हा खदान नाही ते काढलंच थोडंसं काय काढलं ते आपल्याला तिकडंच जायचे. त्याच टोकाला जायचे. दुसरा दरवाजा आहे त्या बाजूला. चला आता निघून आलो. मधल्या वस्तू बघा. वास्तू बघू. मदनदा ये क्या बोलता तू. कुछ तो बोलने के लिए कुछ है नहीं भाई. कुछ तो कैसा है गोवा. गोवा कैसा है. गोवा का छोड़ो तुम इधर का पिकनिक का बताओ. पिकनिक अच्छी है. वाडा आहे वाडा. ते विटा बनवा ना कशा आहेत. आपले सर तासलं ना टाइम ती 1 इंच पण ती वीट आहे. आपण नाही बघ ना काहीच नाही. एकदम सरळ. हा ह्या सगळ्या तशाच आहेत. अरे देखो इधर हे बघ इथे काही चालू केलं. तू बोलतो ना हे खदान बघ. कधी खदान त्याच्या साईडला आहे ती. काय हे वाडा वाडा आहे हो. चला. माझा नाही काढ. हो 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 हो. कोणीतरी राहतात तिकडे घरी म्हणून तर ते व्यवस्थित राहिलं. एक नंबर नक्षीकाम आहे. वाडा बघू आता इथे. काय की किल्ल्याच्या आतमध्ये सगळीकडे आपण बघू शकता अख्खीकडं घडा झाल्यात. म्हणजे अख्खीचं अख्खा गाव. आखी गाव वस्ती आतमध्ये. चला आपण जाऊ डबल गावात. ते बघून झालं आपलं निघतच.
तर मित्रांनो आता आपण आलो तिथलं विठ्ठल मंदिर बघायला. हो बघा मस्त तटबंदी आहे. तर मित्रांनो मंदिराला एक फायदा असा झाला यो आहे तो मागच चिंच झाडे लय चिंच आल्यात लय लय हे म्हणजे त्या काय या बा किस्सा भरला याला जरा मग चला थांबा मला एंट्री दाखवू दे. यो बघा एक नंबर काम आहे. सही घे ना. आम्ही पण आलो. एक नंबर स्ट्रक्चर आहे काहीच बघा. मी डायरेक्ट वाकूनच येतो तुझ्याकडे. इथे पिक्चरची शूटिंग होते. कुठल्या मंदिर कुठल्या पिक्चरचे झाले काय बोला DMK का TMK काय बोला सांगतो. KDM कोणता आहे तो ट्रॅक्टरचा पिक्चर आहे तो कुठला. मंदिराच्या याच्यातून बघा बुरुज पण मस्त आहे ना. बाबांनी बघितला ना 500 रुपये फाईन लावल. शिव छत्रपती त्याच्या तिथं मी आलो फोटोशूट साठी. वेड्या काल आहे तो मंदिराचा स्ट्रक्चर बघा मी एक नंबर. कमल अख्खा दगडी काम आहे. डिझाईन जुन्या काळातली पेंटिंग आहे ती आताची जाऊ दे चला. जुनी नवी काहीतरी असत. हे थांबा मला वरती जाऊन देस. एक बघा चिंचा अख्खा झाड चिंचात भरलाय. माझ्या हातात पण आहे. कुठली रे ही काली चीज कुठली. ती खराब झालेली. हा आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहे. सीट क्रमांक 1 गाडी क्रमांक 1552. स्टिकर सुद्धा लावून घेतली त्या का तुम्ही म्हणजे कमाल ना त्याला स्टिकर लावून ठेवलं तुम्ही. चला मित्रांनो आता आपण मोबाईल लावतो चार्जिंगला. थांबा बाबा आपलं मेन काय किल्लं साध्य झालं ना. थांबा जरा. A few minutes later. तर मित्रांनो आपण आलो तो वडापाव बाबा काय रे हे आधीच पॅक बसलेत. किती रुपये. वडापाव निर्भय वडापाव वडे. हे भाई बिझनेस बेकार होतो त्याचा नाही. वडापाव नाही झाला. किती एक बस झालं. वडापाव हे इंग्लिश हे सिस्टम सांग. इकडची सिस्टम सांग. एक वडा 2 पाव 1 वडा ते पण गरमागरम वड. त्यात चटणी वगैरे काही दिली नाही. मागवली आम्ही चटणी अजून चटणी. तर भाई मस्तपैकी वडापाव खाऊन झाला आपला. आणि आज काढूया रेट मच्छी. मच्छीचा रेट काढायला आलो आम्ही. घ्यायची तर नाही. हे कुठला मासा पाती आहे खरं तो. नाही उद्या बनवणार. थांबा जाऊ दे. फालुदा खाया खातो का बाबा. बोलतो खातो का काय
आता आपण आलो हॉटेलला एका आपल्याला राहायची सोय आहे वाटते इथं. बघू आता काय आहे विषय. चल मला दे ना स्वीटपान. बटाटे भाजी. हे हे झालं ना म्हणते का दुसरा नवीन बटाटा आहे व्यवस्थित. थांब फोकस. मशीन बॅग मशीन एवढा पातळ साईज. भाऊ चुकून बोटावर येशील मीठ टाकलं ना त्याच्यात. हो टाकले. हे गुलगुले भाजी पण काढा. काम काढू नकोस. नाही काकडीचं भाजी करायला बटाटा हे काकडी भाजी खाऊ दे रे ना. नंतर आपला बटाटा टाकून बघायचे ते कसं झालं ते. आपल्याला भांडण नाही ठेवायला. ते खाऊन जर आजचा मेन्यू गाईज. चला जेवल्यावर बोलतो. चलो सुरुवात करू. आज का मेन्यू. 11 वाजले. तर मित्रांनो जस्ट झालाय जरा रूमवर आला. थंडी वाजतेला आहे. हुडी घालतो आता म्हणून रूमला आलो. चला 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 चला. तर चला मित्रांनो भेटूया उद्या. आजच्या दिवसासाठी एवढंच. जय हिंद जय महाराष्ट्र.